युजिंग जावास्क्रिप्ट. टास्क आधी समजून घ्या. आपल्याला एक सपोज आपण काय करू, युजर कडून एक पासवर्ड ऍक्सेप्ट करू आणि तो पासवर्ड कम्पेअर करूया आपण. ठीक आहे. पासवर्ड घ्यायचा युजर कडून आणि त्याला कम्पेअर करायचं. तर पासवर्ड जर चुकीचा असेल तर बॅकग्राऊंडचा कलर किंवा आपण एक बॅकग्राऊंडला इमेज ऍड करू शकतो आणि तिथे एक डेंजरचं व्हिडिओ ऑडिओ पण प्ले करायचं. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, प्ले करेल. ठीक आहे, ऍड करेल मी. ते एक पासवर्ड आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे इथे युजर कडून आणि तो पासवर्ड जर चुकीचा असेल तर एक व्हिडिओ ऑडिओ प्ले झाला पाहिजे डेंजरचा, तो आपला आवाज येतो तो. ठीक आहे. तो पाठ करायचा आहे. म्हणजे इथे एक पासवर्ड घ्या, त्याला व्हॅलिडेट करा बटनच्या क्लिकला. तर जो एक पासवर्ड आपण ऑलरेडी फिक्स करून ठेवू शकतो, तोच जर पासवर्ड असेल, एक ऑडिओ प्ले करायचा आपल्याला डेंजर ऑडिओचा. नाहीतर वेलकमचा युजर इमेज सेट करायचं. सिंपल पासवर्ड ऍक्सेप्ट करून त्याला व्हॅलिडेट करा आणि बेस्ड ऑन दॅट बॅकग्राऊंड इमेज सेट करू शकतो आणि रॉंग असेल तर तो ऑडिओ प्ले करायचा. एक छोटासा टास्क करायचा. मग त्यासाठी सगळ्यात अगोदर तर पासवर्ड रीड करापर्यंत त्याचा कोड आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे. आणि ते तुम्हाला आता व्यवस्थित माहिती झालंय त्याच्यामुळे मी त्याला जास्त वेळ वाया घालवत नाही. पण नंबर रीड केला होता एक युजर कडून. तोच प्रोग्राम मी घेतो. सपोज टीबीएल साठी तो केलेला होता. हा नाही. जेसन JTBLs. एक छोटंसं इनपुट घ्यायचंय. काल जे आपण केलं होतं त्याच्यातच असेल बघा J2 मध्ये. इथे एक नेम ऍक्सेप्ट केलं होतं. आता फक्त एक नंबर ऍक्सेप्ट करायचं. ठीक आहे. नाही तर आपण करून घेऊ चला छोटंसं. न्यू फाईल पासवर्ड पास .html प्लस एक्सक्लेमेटरी मार्क्स टाकलं. टॅब एक सिंपलसा युजर कडून हे ऍक्सेप्ट करायचं इनपुट. त्याच्यामुळे मी असा एक इनपुट पाहिजे आपल्याला. जस्ट कॉपी करतो मी पास नावाच्या ह्याच्यात. आपल्याला लागणार आहे पासवर्ड PASSWORD. ठीक आहे. तो पासवर्ड कोणत्याही की मध्ये स्टोअर करता येतं. मी सपोज PS मध्ये स्टोअर करून टाकतो, ते काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण करू PASS पास नावाचं फंक्शन लिहितो. इथे व्हॅलिडेट म्हणायचं असतं. ओके. हे नाव इथे रीड करायचं. आपल्याला माहिती कसं रीड करायचं. स्क्रिप्ट टॅग लिहून फंक्शन वगैरे लिहून तो फंक्शन तिथे कॉल करायचा आणि तिथे ऍक्सेस करायचा आहे. सो इथे आलो. हे बेसिक सगळीकडे कॉमन आहे. एवढं सगळ्यांना करावं लागतं. त्याच्यानंतर मधले फंक्शनॅलिटी चेंज होतात. ओके. सो आपण इथे कुठलाही व्हेरिएबल घेऊ शकतो. त्याच्यात डॉक्युमेंट डॉट गेट 11 बाय आयडी. आयडीचं नाव आपण PS ठेवलंय, त्याची व्हॅल्यू. म्हणजे जो पासवर्ड तुम्हाला इथे भेटेल तो. ठीक आहे. आपण एक छोटंसं इथे काम करू. इफ कंडिशन लावू आणि तिथे आपल्याला व्हॅलिडेट करायचं आहे. की P इक्वल टू 1 2 3 असेल तर तुमचा पासवर्ड जो आहे तो व्हॅलिड आहे, नाहीतर इनव्हॅलिड असं आपण टाकू. ELSELS इनव्हॅलिड. आता फक्त अलर्ट करू, नंतर आपल्याला बॅकग्राऊंड कलर इमेज टाकायचे आणि ऑडिओ प्ले करायचं. ठीक आहे. ती एकच लाईन शिकायची पण त्याच्यासाठी एवढं सगळं करावं लागतं. बट काही प्रॉब्लेम नाही. सो इथे आपण टाकू व्हॅलिड पासवर्ड सिंपल किंवा आपण इथे वेलकम नाव देऊन टाकू. ठीक आहे. इथे एरर न्यू जाऊन टाकू. एरर. ठीक आहे. सिंपल याला रन करून बघू इथपर्यंत होतंय का. हे जर होत असेल तर आपल्याला फक्त रॉंग पासवर्डच्या ठिकाणी एक ऑडिओ प्ले करायचा. ओके. याला रन करूया. रन इथे झालेला आहे. पासवर्ड काही पण टाकतो मी आणि व्हॅलिडेट करतो. ओके. म्हणजे आता काहीच होत नाही पहिली गोष्ट. तर त्याच्या आधी आपण काय फंक्शनचं नाव नाही चेंज केलं. फंक्शनचं नाव इथे काय लिहिलं आपण PASS आणि इथे फंक्शनचं नाव मात्र जुनाच आहे. ठीक आहे.
रिफ्रेश करून घ्या एकदा. जाओ. पासवर्ड चुकीचं टाकलं. एरर. इनव्हॅलिड पासवर्ड. करेक्ट टाकलं. वेलकम्स. ओके. मग आता आपल्याला काय करायचं, जेव्हा चुकेल तेव्हा एक डेंजरचं ऑडिओ प्ले करायचं आणि जेव्हा करेक्ट असेल, आता इथे आपण एक वेलकमचं इमेज वगैरे सेट करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी वेलकमचा एक इमेज आपल्याला डाउनलोड करावा लागेल, वेलकम म्हणून. वेलकम एचडी इमेज आपल्याला पाहिजे. सेव्ह ॲज करू याला. नाही, ही फाईल नाही. .png किंवा JPG फाईल पाहिजे हां, नेहमी लक्षात राहू द्यायचं. छोटी इमेज असेल तर ते खूप वेळा रिपीट होऊन जातं प्रिंट व्हायला. पण काय हरकत नाही. एखादा डाउनलोड वेबसाईटवरून करून घेऊ आपण. ठीक आहे. चलो, ही आहे. तर याला सेव्ह करू. फ्री डाउनलोड आहे. जस्ट डाउनलोड. बरोबर, JPG. अरे, सगळं आहे माझ्याकडे. well.png पण आहे. पण डबल एल करतो. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा करेक्ट असेल पासवर्ड, तर हे बॅकग्राऊंडला इमेज सेट केलं पाहिजे. ठीक आहे. नाहीतर एरर दिला पाहिजे. आपण काय करू याला, आपल्या फोल्डरमध्ये आधी शो करूया. डाउनलोडला जा. ही जी इमेज आहे, ही कॉपी करायची आणि ही डेंजरची पण कॉपी करतो. आपला जो फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये दोन्ही गोष्टी ठेवणार आहे मी. आपण वेबनासिक्स. ठीक आहे. तर आपल्याला बॅकग्राऊंड कसं सेट करायचं ते माहिती आहे. काल आपण बघितलं होतं. बॉडीमध्ये जाणार आहे आपण. इथे इथे एक मी आयडी देऊन टाकतो, आय एम म्हणून. ठीक आहे. आता ह्या आयडीला आपल्याला फाइंड व्ह्यू ॲड करायचं आहे. आणि आपला कोड जो आहे फाइंड व्ह्यू करण्याचा, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. कधी सक्सेस असेल तर काय करायचं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडीचं नाव आपण टाकले आय एम. ओके. इथे डॉट CSS कसं अप्लाय केलं होतं आपण, आठवतंय का? काल एक बॅकग्राऊंड ते करून बघावं लागेल सगळ्या गोष्टी तुम्हाला, नाहीतर ते तुम्हाला जमणार नाही. काय केलं होतं, डॉट स्टाईल वापरलं होतं ना आपण. स्टाईल टाकणे आपल्याला सगळं लावता येतं. इथे डॉट काय करायचं, बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंड इमेज कुठे आहे, इथे. आणि आपला इमेजचा पाथ कुठे ठेवलेला आहे, तो पाथ तिथे ऍड करायचा. मग तो पाथ ऍड करण्यासाठी इज इक्वल टू डबल कोट मध्ये URL द्यावं लागतं, URL. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपल्या इमेजचं नाव. इमेजचं नाव काय आहे आता सध्या, well.jpg का welcome.jpg. बघून घ्या, इथेच फोल्डर आपलं. कुठे गेलं, हा, well.jpg. ठीक आहे. सो इथे देणार आपण well.jpg. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, स्टाईल बॅकग्राऊंड इमेज. इमेजचा पाथ द्यायचा URL इज इक्वल टू जो पण असेल तो, दिस. सेमिकोलॉन द्यायला विसरलो होतो. चला चेक करून घेऊ एकदा व्यवस्थित वर्क होत आहे का. आपल्या फाईलला जा. कुठे गेलं, इथे. करेक्ट पासवर्ड टाकतो मी आता. व्हॅलिडेट वेलकम. नाही. तर जो इमेज आहे तो इमेज सेट झालेला नाही अजून. तर तो आपण सेट करू. एक तास, 10:30. इमेज नाही सेट झाली, त्याचा कोड चेक करून घ्या परत. डबल एल होता, आपण एकच एल लिहिला. ठीक आहे. रिफ्रेश. 1 2 3. व्हॅलिडेट.
आता बघूया. आला? ते लईच एचडी इमेज झाला तो. पण ठीक आहे. ठीक आहे. तर हे वेलकमचं इमेज इथे सेट होते. तुम्ही बघितलं तर. हे बघा. पण ते इमेज लईच एचडी इमेज आहे. पण काही प्रॉब्लेम नाही. तर ट्रू असेल तर असं वेलकम बॅकग्राऊंड इमेज चेंज करता येतं आपल्याला. छोटी इमेज सेट केली तर व्यवस्थित सेट होईल. फाईन. हा एक झाला. आता सेकंड काय करायचं, जर पासवर्ड जर चुकला, तर आपल्याला एक ऑडिओ प्ले करायचा आहे. आणि जर ऑडिओ प्ले करायचा असेल, तर त्याचा एक टॅग आहे. जसा इनपुटचा टॅग आहे, बटनचा टॅग आहे, त्याचवेळी एक ऑडिओचा पण टॅग आहे. ठीक आहे. आणि तो ऑडिओ टॅग आपल्याला इथे लिहावा लागेल आधी. ठीक आहे. इथेच मी लिहून टाकतो सेंटरमध्ये. ऑडिओ टॅग आहे. OAUDIO ऑडिओ टॅग. ठीक आहे. याला आपण एक आयडी देऊन टाकेल आणि मी आयडी त्याचं ते पण देतो. ALM ठेवतो. अलार्म म्हणून. ठीक आहे. आणि ह्या ऑडिओच्या मध्ये आपल्याला त्याचा पाथ किंवा जो ऑडिओ प्ले करायचा आहे, त्याचा सोर्स इथे द्यावा लागेल. सोर्स. SOURC सोर्स. सोर्स इज इक्वल टू सोर्स SRC इज इक्वल टू फाईलचं नाव काय आहे? DNGR. ओके. आता इथे MP3 फाईल पाहिजे. वाव पे होईल का नाही माहित नाही. पण टाकून बघू आपण. DANGR.wow. ओके. आणि इथे त्याचा टाइप स्पेसिफाय करायचा. कुठल्या टाइपचं आहे? आपला ऑडिओ आणि दोन्ही सपोर्ट करायचं. AUDIO ऑडिओ स्लॅश MPEG. कुठल्याही टाइपचा जर ऑडिओ असेल तर तो प्ले कर. आता फक्त आपण सोर्स टाकून ठेवलाय. पण हा प्ले झाला पाहिजे. मग त्यासाठी ॲक्शन वगैरे घ्यावं लागेल. म्हणजे आयडीला फाइंड व्ह्यू बाय आयडी करावा लागेल. तो आयडी डॉट प्ले नावाचं फंक्शन वापरावं लागेल आपल्याला. ठीक आहे. तर इथे आयडी काय दिला ALM. तर मी इथे याला फाइंड व्ह्यू बाय आयडी करतो सगळ्यात अगोदर तर. आयडी काय व्यवस्थित बघून घ्या, चेक करा. ALMच आहे. ठीक आहे. ALM. इथे A लिहितो मी. इथे काय लिहिलं आपण ALM. त्याची व्हॅल्यू नाही गेट करायची कारण त्याच्यात व्हॅल्यू आपण ऑलरेडी ऍड करून ठेवलेली. इथे फक्त आपण लिहिणार आहे ALM. ठीक आहे. जेव्हा सक्सेस असेल नाही, जेव्हा एरर असेल तेव्हा तो प्ले करायचा आहे. मग इथे काय करेल मी A डॉट प्ले PLAY प्ले सेमीकोलन. ठीक आहे. बरोबर. तर सेट केलंय सगळं. जर पासवर्ड ऍक्सेप्ट केला, पासवर्ड जर चुकीचा असेल, तर हा ऑडिओ प्ले करायचा. चेक करून बघा. चुकीचं काहीतरी पासवर्ड टाकलं. एरर. ऑडिओ प्ले होतो. आपण आता शांत करू. रिफ्रेश करा. हे खूप छोटे-छोटे जावास्क्रिप्टचे कोड आहे, पण खूप पॉवरफुल आहे. ठीक आहे. मग असं तुम्ही ह्या दोघांचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या इथे लाइक खूप साऱ्या गोष्टी करू शकतात. म्हणजे तुम्ही तुम्हाला काही वेबसाईट दाखवतो. जसं की स्पॅरो, SPARO, स्पॅरो साउंड्स. ओके. चिमण्यांचा आवाजची वेबसाईट असेल इथे पण. किंवा बर्ड साउंड वेबसाईट्स. BIRD बर्ड साउंड्स वेबसाईट्स. अरे बघा. अशा टाइपचे तुम्ही वेबसाईट्स बनवू शकतात. आता सी इथे एकच बर्ड दिलेला आहे. बट खूप सारे बर्ड्स असतात हे बघा असे. तुम्ही चिमण्यांचे फोटो ठेवू शकतात आणि ज्या चिमण्यांचा आवाज ऐकायचा आहे तिथे फंक्शन कॉल करायचं.
असं. सिंपल जावास्क्रिप्टचा वापर केलाय आणि काहीच वेगळं केलेलं नाही. इमेज ठेवलाय आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचा ऑडिओ आहे. जे इमेज येईल तो ऑडिओ प्ले होतोय. बस. आता आपण तसंच केलं ना. तर असे ऑडिओचे आहे किंवा आपण ए-बी-सी-डी घेऊ शकतो लहान पोरासाठी. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल ज्या आयकॉनला क्लिक केलं, त्या आयकॉनला तुम्ही हे करू शकतात. सिंपलचा पार्ट आहे. लक्षात आलंय? तर हे आता 1-2 दिवस सुट्ट्या आहे तुम्हाला त्याचं व्यवस्थित वेबसाईट बनवून घ्या. ठीक आहे? आणि त्याचा वापर करू शकता तुम्ही. हे लक्षात आलंय ऑडिओ कसं प्ले करायचंय? सिंपलच आहे. जास्त काही इश्यू नाही. त्याला फाइंड युअर कळालं आणि प्ले केला आणि बॅकग्राऊंड इमेजला आपण तो पाथ सेट केला. आणि हा एक ऑडिओ टॅग. इथे जेवढे ऑडिओ असतील तुम्हाला ऑडिओ करायचे आणि त्या ऑडिओला फाइंड यू बाय करून तो ऑडिओ डॉट प्ले करायचा. म्हणजे तो ऑडिओ तुमचा प्ले होऊन जातो. ओके. तर यावेळी तुम्ही ए-बी-सी-डीचा बेस बनवू शकता. तिथे खूप सारे असे ए-बी-सी-डी सारखे तुम्ही आयकॉन्स आणि घ्यायचे इमेज सोबत. त्याला क्लिक केलं की तो पर्टिक्युलर साउंड प्ले झाला पाहिजे. इफ एल्स, इफ एल्स, इफ एल्स वापरू शकता. ठीक आहे. तर असे खूप सारे टाइपचे प्रोजेक्ट्स तुम्ही बनवू शकता विथ द हेल्प ऑफ स्टॅटिक पेजला डायनॅमिक करून. ओके. मंडेला आपण एपीआय कॉलिंग वगैरे बघणार आहे. डायरेक्ट डेटाबेस जावास्क्रिप्ट थ्रू कसं कॉल करायचं, कसं डेटा आणायचा वगैरे. तर हे बेसिक गोष्टी सगळं रीड करून घ्या. आता पण त्याचे झाले. कारण हेच परत लागणार सगळं आपल्याला. ठीक आहे. चलो बाकीचा मंडे करू.